Hello everyone, welcome to second video of first Marathi YouTube channel. Saturday Fort. कॉर्सर्स एक मिनिट. स्वप्नील, इथे एका YouTube चॅनलच्या व्हिडिओचं शूट चालू आहे. हाय, माहिती मला. काय माहितीये? आमचा फर्स्ट मराठी YouTube चॅनल आहे. माहिती आहे. नाही पण आता तू हे मस्करीवाडी नको घेऊस. आता आम्ही जे आता इथे शूट करतोय ते करणं गरजेचं आहे, कारण आमचा पहिला व्हिडिओ हा 31 मार्चला आलेला. आता आम्हाला लवकरात लवकर माहिती आहे. फेसबुकचा व्हिडिओ मला सगळं माहिती आहे राकेश. काय 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 तुला सगळं माहिती आहे? सगळं माहिती आहे तुला? हो, मला सगळं माहिती आहे. सांग मला की RBIचे गव्हर्नर कोण आहेत? सांग. काय एवढं अवघड काय? रघुराम राजन. बर, नाही पहिला मटका लागला. मला सांग की VAT कुठल्या देशामध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आला? मटका. तू माझी टेस्ट घेतोयस का? नाही तूच म्हणलास तुला सगळं माहितीये. म्हणलंय की सगळं ची व्याख्या काय ते तरी जाणून घ्यावं, म्हणून फक्त थोडेसे प्रश्न. हो 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 माझी टेस्ट तू घेणार. ठीक आहे. VAT पहिल्यांदा फ्रान्स मध्ये आला. कॉमर्सच्या माणसाला विचारतोय हा. हरकत नाही. मला सांग, ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी ते यंत्र वापरतात, ते असं गुंडाळून ते हा, तर त्या यंत्राला काय म्हणतात? सोपं आहे. रक्तदाब मापक. एक मिनिट. नाही, मान्य आमचा मराठी युट्यूब चॅनल आहे, पण काय ना की जर अजून थोड्या सोप्या शब्दांमध्ये सांगितलंस तर सोपं जाईल आम्हाला सुद्धा समजायला. येऊन सोपं हवंय. हा बघ, म्हणजे जर जमलं तर सांगतो. बघ, कळलं तर. ओके. स्फिग्मोमॅनोमीटर. नाही ते मराठी सोपं होतं ते. नेक्स्ट क्वेश्चन. मोबाईल वापरतोस, मोबाईल त्यामध्ये सिम कार्ड असतं. त्या सिम कार्डच्या सिमचा फुल फॉर्म काय? सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. हे पण बरोबर आहे. प्लीज काहीतरी चॅलेंजिंग क्वेश्चन विचार रे. प्लीज थोडेसे चॅलेंजिंग. बरं, आता या प्रश्नाचं उत्तर दे की पहिली भारतीय फिल्म कुठल्या भाषेत बनवली गेली होती? एक मिनिट. हे रागे ना राकेश, हा ट्रिक क्वेश्चन आहे. ओके, काय त्या ट्रिक? पहिली भारतीय फिल्म, फर्स्ट इंडियन सिनेमा, ही एक मूकपट होती. मूकपट, सायलेंट फिल्म. इथं भाषेचा काय संबंध? येस. हे चूक आहे. काय? हे उत्तर चूक आहे. हे उत्तर चूक आहे. काय? हो. हरलास? सांगू उत्तर हरलास? नाही, पहिली सायलेंट फिल्म होती, त्याला भाषेचा संबंध येत नाही. मला माहिती आहे. यात काय हरलो? एक्झॅक्टली हा हरलेला आहे. मी उत्तर सांगतो. पहिली भारतीय फिल्म. नाही, तू हरलास. तू हरलेला आहेस. नाही, मी सांगतो. कॉन्फिडंट आहे. 100%, 100%. नाही रे. मग मी सांगतो ना उत्तर. म्हणजे डिक्लेअर होईल की तू हरला. तुझ्या इतक्या प्रश्नांची उत्तरं दिली मी बरोबर. हो, ऍक्च्युली दिली. एक चान्स. आणि काय म्हणजे कसला चान्स? हे जरा हातपाय मारतो, शोधतो, लोकांना विचारतो. हा उत्तर. आणि तुला असं वाटतं की तुला मिळेल उत्तर शोधल्यावर? का नाही? शोधलं की सापडतच. बर, मग द्यायचा याला एक चान्स? नाही, ठीक आहे. नाही, ठीक आहे. चल, दिला तुला एक चान्स. बघ, हातपाय मार, जिकडे हवं तिकडे शोध, मिळते का बघ. मिळालं तर ठीक आहे, नाहीतर मी आहेच उत्तर सांगायला. तू चॅलेंज नको देऊ. अरे मी ते तू स्वतःहून घेतलंयस, मी कुठे चॅलेंज देतोय? ठीक आहे. रेडी फॉर मिशन, द लँग्वेज ऑफ द फर्स्ट इंडियन फिल्म. हा भयंकर नव्हतं की करतो. Drive me crazy, ever easy.
Check. Okay, good morning. This is my first video on Saturday, Fort Corsairs. Wish me luck, guys. Thank you. सकाळचे 6:45 झालेत आणि आता मी बाहेर पडतोय. तर आता आपण आलो आहोत सारसबागेमध्ये एका लाफ्टर क्लबमध्ये, सिटी प्राईड कोथरूडमध्ये, भुसारी कॉलनीमध्ये. मित्रांनो, तुम्ही फिल्म बघता? हो तुम्ही मूवीज बघता का? हो पाहतो ना. बघतो या. इथे माणसं आहेत जी प्रत्येक फिल्म त्यांना बघायला मिळते. दादा, तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या फिल्म बघत असाल. तुम्हाला हिंदी फिल्म जास्त आवडतात का मराठी? दोन्ही पण दोन्ही बोथ. नाही दोन्ही बघतो. हिंदी मराठी दोन्ही इंग्लिश सगळं. मराठी पण आवडतात, हिंदी पण तेवढेच. हिंदी तिन्ही, हिंदी इंग्लिश मराठी सगळेच बघतो. ॲक्च्युली हिंदी नाही पाहत जास्त. हिंदी मूवी न पाहणारा एक तरुण आपल्याला मिळालेला आहे. ही युनिक गोष्ट आहे. राकेश. हिंदी हिंदी मराठी दोन्ही. दोन्ही आवडतात. मोस्टली हिंदी आणि इंग्लिश. दोन्ही पाहतो. सध्या रिसेंटली पाहिलेला सिनेमा कुठला? मी तरी एअरलिफ्ट पाहिला रिसेंटली. ओके, तो तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला मला पिक्चर. तुमचं? कटार काळजात घुसली. मराठीमध्ये उर्फी. उर्फी. शोले आला होता. हम दोनो रंगीन, पिंजरा मराठी पिक्चर. तुमचा नटसम्राट सिनेमा बघितलेला आहे. मी फॅन बघितला. फॅन बघितला. लेटेस्ट फिल्म कशी वाटली? फॅन मस्त वाटली मला, म्हणजे ठीक वाटली. ठीक वाटली का मस्त वाटली? ठीक वाटली. बाहुबलीसारखं पिक्चर आमच्यासारख्यांना पण खूप आवडलं आहे. आता तुम्ही कोणती फिल्म बघायला आलात? सध्या जंगल बुक. काका, तुम्ही इथं आता कोणती फिल्म बघायला आलात? जंगल बुक. तू आत्ता कोणता फिल्म बघायला आली आहेस? फॅन. तुम्ही कोणाचे फॅन आहात? मी होतो त्यावेळेस देवानंदचा फॅन. फरहान अख्तर, ऋतिक रोशन. आत्ता सध्या तर सुबोध भावे. बरेच आहेत. दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, बिग बी. तुझा आवडता ॲक्टर कोण आहे? शाहरुख खान. भारतीय सिनेमाचे जनक कोण? भारतामध्ये फिल्म बनवायला सुरुवात कोणी केली? हु इज द फादर ऑफ इंडियन सिनेमा? फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणजे पहिला डायरेक्टर? नाही ते नाही माहिती. आय विल से दिलीप कुमार. वी शांताराम. अमिताभ बच्चन. हु इज द फादर ऑफ इंडियन सिनेमा? दादासाहेब फाळके. 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 त्यांचा पहिला सिनेमा कोणता? त्यांचा पहिला विच वॉज द फर्स्ट इंडियन फिल्म? पहिली फिल्म काय ते आय डोंट नो. नाही सांगता येणार तसं. ते बालगंधर्व. बालगंधर्व. संत तुकाराम. फॅक्टरी कसं कोणाची तरी फॅक्टरी. हरिश्चंद्राची फॅक्टरी काही फिल्म होती. ते पहिली मूवी होती. फर्स्ट मूवी हरिश्चंद्राची फॅक्टरी. हरिश्चंद्राची फॅक्टरी. हरिश्चंद्राची फॅक्टरी. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा दादासाहेब फाळक्यांचा पहिला पिक्चर होता. चंद्रशेखर नाही ना? अरे यार, कोणाची फॅक्टरी होती रे? चॉकलेट फॅक्टरी. नाही रे, विली या चार्ली आणि चॉकलेट फॅक्टरी. त्यांनी बनवलेला पहिला पिक्चर कुठला? राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र. ग्रेट. परत सांगा. राजा हरिश्चंद्र. ओके, उत्तर राजा हरिश्चंद्र. करेक्ट. राजा हरिश्चंद्र. बरोबर. द फादर ऑफ इंडियन सिनेमा, ज्यांनी पहिल्यांदा इंडियन सिनेमा बनवायला सुरुवात केली भारतामध्ये, त्यांचं नाव आहे दादासाहेब फाळके. असा पहिला सिनेमा भारतातला राजा हरिश्चंद्र. आता तो सिनेमा कोणत्या भाषेमध्ये होता तुम्हाला माहिती आहे का? मराठी. मराठी. संस्कृत. संस्कृत. मराठी. मराठी. नाही, सिरियसली नाही. म्हणजे आय गेस मराठीमध्ये नाही तर मग संस्कृतमध्ये. ओ, मराठीच होता बरोबर. मराठी होता का? कारण तो डायरेक्टर मराठी होता. कारण ते मराठीच होते ना. त्यांना मराठीबद्दल जास्त आवड होती, जास्त लगाव होता त्यांना मराठी. हरिश्चंद्र आय गेस आपला मराठी माणूस होता. भरतनाट्य मंदिराजवळ एक हरिश्चंद्र दूध डेअरी आहे, त्याबद्दल बोलत असावे ते. राजा हरिश्चंद्र फिल्मची लँग्वेज काय होती? मराठी. असं तू कशावरून म्हणतोस? सगळ्यांना माहिती आहे, जनरल नॉलेज आहे ना. पाली नाही ना. खूपच मागे. ती फिल्म कोणत्या भाषेमध्ये होती? तो मुकपट होता. तो एक मुखपट होता. ओके. तो मुखपट होता, त्यामुळे लँग्वेज तर नव्हतीच ना, त्यामुळे भाषा नव्हती, ते मुकपट होता. ती फिल्म कोणत्या लँग्वेजमध्ये असेल असं तुम्हाला वाटतं? मुकचित्रपट होता. नाही, मुकपट होता. व्हॉट वॉज द लँग्वेज ऑफ राजा हरिश्चंद्र? नो
देयर वॉज नो टिपिकल लँग्वेज ओनली ॲक्ट जस्ट ॲक्ट. तेव्हा राजा हरिश्चंद्रच्या टायमिंगला पहिल्या पिक्चरला बोलपटच नव्हतं, म्हणजे बोलतच नव्हते. ओके म्हणजे मुकपट होतं असं. बरोबर. मुक म्हणजे बोलायचं नाही, फक्त अभिनयाची अशी. तो मूकपट होता. हाऊ कॅन यू से दॅट द फिल्म इज इन मराठी? असं सांगितलं आहे की मराठीत आहे म्हणजे मराठी माणसाने बनवली म्हणून. हाऊ टू आयडेंटिफाय द लँग्वेज ऑफ अ सायलेंट फिल्म? नाही ते नाही सांगता येणार, कारण सायलेंट फिल्मचं म्हणजे मुकपटच एवढंच माहिती. म्हणजे लँग्वेज असते का? कारण ती दादासाहेब फाळके हे मराठी होते म्हणून. अर्थात म्हणूनच. पण मग चार्ली चॅपलिनच्या फिल्म मुकपट होत्या, मग त्या इंग्लिश आहे असं का म्हणतो आपण? जस्ट बिकॉज चार्ली इज इंग्लिश सो आपण त्या फिल्म इंग्लिश समजतो का? आहे म्हणून कदाचित आपण तो इंग्लिश आहे असं म्हणत असतो. एनिवे हाच प्रश्न होता की राकेश अजूनही तू जिंकलो आहेस. या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही आहे. काय रे आलास? अरे मिळालं का उत्तर? गप्पे काय गप्पे? उत्तराचे मला सांग. हे याचं उत्तर खरं आहे तुझ्याकडं? आता मी हा प्रश्न विचारला म्हणजे उत्तर सुद्धा माझ्याकडे असणारच. हं? शेकडो लोकांना विचारला प्रश्न, मी कोणालाही उत्तर माहीत नाही आहे. लहान मुलगा म्हणू नकोस, तरुण म्हणू नकोस, मध्यमवयीन म्हणू नकोस, आजी आजोबा म्हणू नकोस. नाही मी काहीच म्हणत नाही आहे, सगळं तूच म्हणतोयस. मगाशी हे शोधतो उत्तर आहे पण तूच म्हणाला होतास. पण काय नाही. पाणी दे. घे पाणी, घे पाणी पी, शांत हो, भरपूर पाणी पी. एवढं केवढं भरपूर? केवढं? पुणेकर झाला. एनिवे मग काय फायनली तुला उत्तर नाही मिळत आहे, मग मी सांगून टाकू? सांग बाबा सांग. मी उत्तर सांगून टाकू? असेल उत्तर तर सांग बाबा. बरं. सो याला काही उत्तर मिळत नाही आहे, मी उत्तर सांगून टाकतो. सो गाईज, सायलेंट फिल्म्स ज्याला मराठीमध्ये मुकपट असं म्हणलं जातं, या सायलेंट फिल्म्समध्ये कित्येक गोष्टी लिहून सांगितल्या जातात. सो लिहिण्यासाठी जी भाषा वापरली जाते, फिल्म त्या भाषेमध्ये आहे असं कन्सिडर केलं जातं. उदाहरणार्थ राजा हरिश्चंद्र ही फिल्म हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये लिहिली गेलेली होती. त्या फिल्ममधून बऱ्याच गोष्टी इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये लिहून सांगितलेल्या होत्या. आणि म्हणून राजा हरिश्चंद्र जी पहिली इंडियन फिल्म आहे ती हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये होती. है कोई जवाब तुम्हारे पास है? मराठी नव्हती. मराठी नव्हती. अनफॉर्च्युनेटली ती फिल्म मराठी नव्हती. पण ज्या माणसाने ती फिल्म बनवलेली होती, ज्या माणसाने भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, तो माणूस मात्र मराठी होता. सो हा होता आजचा व्हिडिओ. जर हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर गाईज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. करा करा करा. सबस्क्राईब करा. सरप्राईज तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब केलात ना तर तुम्हाला कटप्पांनी बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळेल, किंवा विजय माल्या भारतात परत कधी येणार याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. राईट? आता हा म्हणतोय तर कदाचित मिळेल सुद्धा. सो बघा, सबस्क्राईब करून मिळालं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आहोतच तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी एकामागून एक व्हिडिओ आणणारच आहोत. ओके, सो हा होता आजचा व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि प्लीज परत सबस्क्राईब अँड प्लीज सबस्क्राईब. बाय.